नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात RRC नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। महाराष्ट्रातील पहिला वर्ली अड्डा जिथे लाडकी बहीणही लावते आकडे, आशीर्वाद नेमका कुणाचा? शेगाव शिर्डी बस डिव्हायडरवर आदळल्याने 6 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही। तेवीस शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा, फवारणी करताना काळजी घेण्याची गरज। नागझरी हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात करावा, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी। अकोट तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच, पावसामुळे पिकांवर रोगराई व वाढ खुंटली। आता सविस्तर बातम्या। इन्स्टंट लॉटरी, क्लब, वर्ली अड्डे, कॅसिनो महाराष्ट्रात अधिकृत केले नाहीत, तरी देखील अकोल्यातील एका भागात सर्रास वर्ली अड्डा सुरू असून त्यात विशेष म्हणजे महिलाही आकडे लावण्यात अग्रेसर असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे। RRC न्यूज या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही। हा व्हायरल व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने या विषयीची भयानकता समोर आली आहे। तुम्ही पाहिलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। RRC न्यूज या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही। वरळी अड्ड्याची ही दृश्य चिंताजनक आहे। राज्यातील विकासापेक्षा अधोगतीचे चित्र निर्माण करणारे आहे। महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणली, पण अकोल्यात महिला देखील या वरळी अड्ड्यावर आकडे लावताना दिसत आहे। हे चित्र दुर्दैवी असून या नादाने अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहे, काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। रस्त्यावर खुलेआम टेबल टाकून हा वरळी अड्डा सुरू आहे। या ठिकाणी हारजीत करण्यासाठी पैसे लावताना लोक दिसत आहे। खिशात चिठ्ठी टाकताना, चिठ्ठ्या फाडताना लोक दिसत आहे। या ठिकाणी महिलांचा सहज वावर हा वरळी अड्ड्याचे ग्रामीण व शहरी कनेक्शन अधोरेखित करणारे आहे। तपास यंत्रणांसाठी हे लोकेशन नित्याचे असून या ठिकाणी कोण कोण हप्ते घेतं याचा QR कोड पण चेक करण्याची गरज आहे। या व्हायरल व्हिडिओने अकोल्यातील स्थानिक तपास यंत्रणेच्या नाकाखाली आणि संबंधितांना हप्ते देत हा अड्डा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे। आता हे हप्ते कोण घेतं याचा शोध महायुती सरकारने लावण्याची गरज आहे। महिलांची अर्थात लाडक्या बहिणींची थेट वरळी अड्ड्यावरील उपस्थिती समाजाचे पतन दर्शवणारी आहे। इतकेच नाही तर तपास यंत्रणांना चपराक लावणारी आहे। या व्हायरल व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नसलो तरी हे चित्र अकोल्यासारख्या शहराला भूषणावह नक्कीच नाही। शेगाववरून शिर्डीकडे जाणारी बस डिव्हायडरवर पलटी झाल्यामुळे बसमधील 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले। ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर धरणगाव फौजी ढाब्यासमोर आज सकाळी घडली। खामगाव आगाराची बस क्रमांक MH40Y5576 ही बस शेगाववरून शिर्डीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर धरणगाव जवळील फौजी धाब्याजवळ पलटी झाली। यावेळी बसमध्ये 34 प्रवासी प्रवास करीत होते। समोरून येत असलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस पलटी झाल्याची माहिती मलकापूर आगार प्रमुख मुकुंद न्हावकर यांनी दिली आहे। अपघातातील जखमींवर सामान्य रुग्णालय मलकापूर येथे उपचार सुरू असून पावसाळ्यात रस्त्यावर वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे। खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झाली असून पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणी केली जात असताना कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे आतापर्यंत 23 शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे। अकोला जिल्ह्यात पिकांवर सध्या मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला असून प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करीत असताना आतापर्यंत 23 जणांना विषबाधा झाली। यातील 18 जणांवर उपचार करण्यात आले असून 5 जणांवर सध्या
रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान कीटकनाशक व तणनाशकाची फवारणी करताना पाहिजे तशी दक्षता घेतल्या जात नसल्याने विषबाधा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी फवारणी करताना अंगरक्षक कपड्यांसह साहित्याचा उपयोग करण्याची गरज आहे. दरवर्षी अकोला जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेगाव शहरातून अपहरण झालेल्या 14 वर्षीय कृष्णाचा निर्घृण खून झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. आमदार संजय कुटे यांनी या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. नागझरी येथील 14 वर्षीय कृष्णाचे अपहरण करून त्याचा मृतदेह जंगलात टाकून दिल्याची घटना 25 जुलै रोजी उघडकीस आली होती. पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या बालकाला गावातीलच 3 जणांनी ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात नागझरी येथील 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी आता लोकप्रतिनिधींकडून होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नागझरी येथे मृत कृष्णा यांच्या कुटुंबियांची भेट घेत सरकार पाठीशी असल्याचा विश्वास दिला. अकोट तालुक्यात मागील 8 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सूर्यदर्शन झालेले नाही. त्यामुळे पिकांसाठी आवश्यक घटक द्रव्य मिळत नसल्याने पिकांवरील रोगराई वाढली असून पिकांची वाढ खुंटली आहे. मागील आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अकोट तालुक्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग इत्यादी पिके पिवळी पडत असून पिकावर रोगराईचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले रिपरिप पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. पावसामुळे शेतात तणाची वाढ होत असून शेतीचा लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर कुटासा रोडवरील लवकी नाल्याला पूर आल्याने या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पुलाची उंची कमी असल्याने थोडासा पाऊस आला पूल बंद पडतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली जात आहे. ज्येष्ठ ओबीसी नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सामाजिक सेवेचे व्रत घेऊन अखंड कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. तर सर्वोपचार रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भव्य अन्नदान करण्यात आले. यावेळी रुग्णसेवा समितीचे सदस्य नितीन सपकाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अशोक गाडगे, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निखाडे, अमोल कलोरे, सदानंद भुसकुटे, सचिन धनोकार, प्रवीण निलखन, सुरेश कलोरे, शासकीय कॉन्ट्रॅक्टर संतोष इंगळे, विरघट उपस्थित होते. तर जिल्हा स्त्री रुग्णालयातही प्राध्यापक संतोष हुशे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप, अन्नदानासह विविध उपक्रम राबवण्यात आले. मागील 28 वर्षांपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अनेकांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर संतोष हुशे यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे विविध संघटना, आरोग्य सेवक यांच्या वतीने डॉक्टर संतोष हुशे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अकोला शहरातील खदान परिसरात आमदार अमोल मिटकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख व नगरसेवक फैयाज खान यांच्या प्रयत्नातून 1 कोटींची विकास कामे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार व लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खदान परिसरात नगरसेवक फैयाज खान यांनी परिसराचा ज्या प्रकारे विकास केला त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी आमदार अमोल मिटकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी 5 कोटींच्या नवीन विकास कामांची घोषणा केली. त्याबद्दल शहीद अब्दुल हमीद ग्रुप, कॉन्ट्रॅक्टर्स व इतरांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन सलीम चव्हाण, जुबेर सिंघानिया यांनी केले. तर परिचय फैयाज खान, अब्दुल्ला खान यांनी दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हाफिज मेराज तर सत्कारमूर्ती म्हणून आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी अब्दुल्ला खान, हाफिज उबेद साहेब, मोहम्मद जफर भैया, रफिक भाई कुरेशी, एजाज अनीस मेहबूब चौधरी, दिलीप देशमुख, गौतम गवई, अलीम यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राज नहीं उनके पास मेरा सच तोड़ने को, उंगलियां उठाए फिरते जो खुद है झूठे मुझे तोड़ने किस रब का बंदा हूं मैं,
बंद करता है, 1000 खोल लेते। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार 27 जुलै रोजी अकोला जिल्हा सर्व दिवाणी व फौजदारी कामगार, सहकार, कौटुंबिक व औद्योगिक न्यायालय तसेच ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली। अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी 15,822 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती। त्यापैकी 1,761 प्रलंबित प्रकरणात व 5,216 दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला। 6,977 प्रकरणे निकाली काढण्यात आली। यामध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद स्वरूपाची तसेच मोटर बँकांची खटलापूर्व प्रकरणात तडजोड होऊन रक्कम रुपये 23,79,00,000 रुपयांची तडजोड झाली। संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। लोक न्यायालय यशस्वी होण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष RS तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले। न्यायालयीन कर्मचारी, वकील यांच्यासह शासकीय कार्यालय यांचे योगदान लाभले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश योगेश पैठणकर यांनी दिली। मला अकोला जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यास खूप आनंद होत आहे की आज रोजी संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार आणि या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री तिवारी साहेब यांचे मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्हाभरात आज लोक न्यायालय होतं। त्यात अकोला हेडक्वार्टरला होतं, तर संपूर्ण 6 तालुक्यात लोक न्यायालयाचे आपण आयोजन केले होते। या लोक न्यायालयामध्ये एकूण 7,000च्या आसपास केसेस निघाले। अजून काही आकडा आपल्याला यायचा आहे, काही तालुक्यांची संख्या आपल्याला यायची आहे आणि मागील लोक न्यायालयापेक्षा बी अधिक केसेस यावेळेस निघालेले आहेत। 24 कोटी रुपयाच्या आसपास सेटलमेंट अमाऊंट आहे। मला एक धन्यवाद व्यक्त करायचं वाटतं की अकोला जिल्ह्यातील संपूर्ण वकील बांधव, माझे सर्व जिल्ह्यातील कर्मचारी बांधव, PLVs, माझा प्राधिकरणाचा स्टाफ यांचं मला खूप या कामामध्ये मोलाचं सहकार्य लाभलं। तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, SP कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि सर्व सरकारी कार्यालयांचंही मला खूप सहकार्य लाभलं। मी खात्रीने म्हणू शकतो की आजचं हे लोक न्यायालय अत्यंत यशस्वी झालं। थँक्यू। बुलढाणा जिल्ह्यातील राज्य परिवहन कामगारांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा येथील परिवहन महामंडळाच्या विभागीय आगार कार्यालयासमोर आज निदर्शने केली। राज्य परिवहन कामगारांच्या महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीबाबत 15 दिवसात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आश्वासन देण्यात आले होते। मात्र या बैठकीला 9 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील निर्णय होत नसल्याने बुलढाणा आगारासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय। दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन मिळावे अशी मागणी करण्यात आली। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। महाराष्ट्रातील पहिला वर्ली अड्डा जिथे लाडकी बहीणही लावते आकडे, आशीर्वाद नेमका कुणाचा? शेगाव शिर्डी बस डिव्हायडरवर आदळल्याने 6 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही। तेवीस शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा, फवारणी करताना काळजी घेण्याची गरज। नागझरी हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात करावा, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी। अकोट तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच, पावसामुळे पिकांवर रोगराई व वाढ खुंटली। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।